नमस्ते स्टुडंट, आज आपण आपला नेक्स्ट पॉइंट चालू करतोय। इथून पाठीमागे आपण पाहिलं प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्काइल हॅलाइड। प्रिपरेशन मेथड नंतरचा आपला नेक्स्ट पॉइंट असेल फिजिकल प्रॉपर्टी, आणि फिजिकल प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहे प्रामुख्याने 3 पॉइंटच्या आधारे। त्यातला पहिला असेल नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स। जर आपल्याला अल्काइल हॅलाइडच्या किंवा अराइल हॅलाइडच्या रिएक्शन स्टडी करायचे असतील तर अल्काइल हॅलाइड मध्ये जो CX बॉन्ड असेल त्या बॉन्डचं नेचर कसं असेल हे स्टडी करणं फार महत्वाचं आहे। आता जो आपला अल्काइल हॅलाइड असेल म्हणजेच कार्बन, त्यावरती काय असतील 3 हायड्रोजन आणि 1 हॅलोजन। आता हॅलोजन आपलं कोणतं असेल? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हॅलोजन असेल। आता यामध्ये जो CX बॉन्ड असेल त्याचं नेचर कसं असेल, तो पोलर असेल, नॉन पोलर असेल किंवा अजून काही गोष्टी असतील त्या आपण स्टडी करणार आहोत। अगोदरच मी सांगितल्याप्रमाणे जो हॅलोजन असेल, हॅलोजन काय असेल? हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍज कम्पेअर टू कार्बन, किंवा हॅलोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही जास्त असते कार्बनपेक्षा। त्यामुळं हॅलोजन वरती काय येईल? स्लाइटली नेहमी निगेटिव्ह चार्ज, आणि कार्बन वरती काय येतो? स्लाइटली पॉझिटिव्ह चार्ज। म्हणजेच जो CX बॉन्ड असेल अल्किल हॅलाइड मधला तो काय असेल? पोलार कोव्हॅलंट बॉन्ड। पहिला पॉइंट समजला असेल। जो CX बॉन्ड असेल तो काय असेल? पोलार कोव्हॅलंट बॉन्ड। पोलार का असेल? त्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सेपरेशन होईल। त्यानंतर नेक्स्ट पॉइंट असेल पहा स्ट्रेंथ। आता आपल्याला जी स्ट्रेंथ असेल CX बॉन्डची, म्हणजेच जर कार्बनच्या ऐवजी जर हॅलोजनच्या ऐवजी कोणता आपण स्पेसिफिक हॅलोजन घेतला, म्हणजे एक्सच्या ऐवजी आपण फ्लोरीन घेतला, आयोडीन घेतला किंवा कोणता हॅलोजन घेतला, तर हा जो CX बॉन्ड असेल त्याची स्ट्रेंथ कशी होईल? इन्क्रीज होईल, डिक्रीज होईल, किंवा त्याची ऑर्डर कशी असेल हे आपल्याला स्टडी करायची, म्हणजे स्ट्रेंथ स्टडी करायची। स्ट्रेंथ स्टडी करताना आपण प्रामुख्याने 2 पॉइंटच्या आधारे याची स्ट्रेंथ स्टडी करणार आहे। त्यातला पहिला असेल बॉन्ड लेंथ अँड ऍटॉमिक साइज। आता पहा, बॉन्ड लेंथ आणि स्ट्रेंथ, ऍटॉमिक साइज अँड स्ट्रेंथ, किंवा बॉन्ड लेंथ, ऍटॉमिक साइज आणि स्ट्रेंथ या तीनचं काय रिलेशन आहे आपल्याला पाहिजे। सुरुवातीला एकदा शॉर्ट मध्ये सांगतो पहा, इफ बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस, जर बॉन्ड लेंथ इन्क्रीज झाली, किंवा आपण खाली शॉर्ट मध्ये लिहिलं पहा ऍटॉमिक साइज इन्क्रीज झाली, बॉन्ड लेंथ सुद्धा काय होते? इन्क्रीज। शॉर्ट मध्ये लिहिलंय, व्यवस्थित समजून घ्या। एरो वरती म्हणजेच इन्क्रीज। जर एरो मी खाली दाखवला त्याचा अर्थ काय असेल? डिक्रीज। ऍटॉमिक साइज वाढली, बॉन्ड लेंथ सुद्धा काय होते? वाढते। आणि जर बॉन्ड लेंथ वाढली तर स्ट्रेंथ काय होते? डिक्रीज होते। हा पॉइंट फक्त लक्षात ठेवा। म्हणजेच जेवढी बॉन्ड लेंथ जास्त तेवढी स्ट्रेंथ कमी। समजा बॉन्ड लेंथ जर आपण कमी असेल तर स्ट्रेंथ काय होते? वाढते। म्हणजेच जर ऍटॉमिक साइज आणि बॉन्ड लेंथ वाढली तर स्ट्रेंथ कमी होते। आपण या आधारे पाहूयात पहा, इन हॅलोजन कशाची ऍटॉमिक साइज जास्त असेल, कशाची कमी असेल। आपण जर आपलं एक्झाम्पल पाहिलं, साईडला तुम्हाला एक चार्ट आला असेल, त्या चार्ट मध्ये दिसत असेल पहा, पहिला जो कॉलम आहे त्या ठिकाणी CH3F, CH3Cl, CH3Br आणि CH3I हे बॉन्ड दिलेत किंवा अल्काइल हॅलाइड दिलेत। त्यानंतर रिस्पेक्टिव्हली त्याची बॉन्ड लेंथ दिली पहा। जो पहिला आपण घेतलेला आहे CH3F, त्यामध्ये काय दिले? त्याची बॉन्ड लेंथ 139 दिली, आणि त्याची बॉन्ड एन्थॅल्पी किती दिलेली? 452। म्हणजे जर 139 त्याची बॉन्ड लेंथ असेल तर त्याची बॉन्ड एन्थॅल्पी किती असेल? 552। त्यानंतर आपण जर जसं खाली येऊ पहा, फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन किंवा CF टू CI,
आपल्याला एक दिसेल की बॉन्ड लेंथ काय होते, इन्क्रीज होते 139 टू 214 पर्यंत, म्हणजे बॉन्ड लेंथ इन्क्रीज होते. बॉन्ड लेंथ इन्क्रीज झाली की आपल्याला एक दिसेल पहा, त्याची जी बॉन्ड एन्थॅल्पी असेल ती कमी होते. बॉन्ड एन्थॅल्पी म्हणजे काय, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द पर्टिक्युलर बॉन्ड, म्हणजे तो जो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी किती एनर्जी लागेल, जेवढी जास्त एनर्जी लागेल याचा अर्थ काय असेल, तो बॉन्ड स्ट्रॉंग असेल, त्याची स्ट्रेंथ जास्त असेल. जशी बॉन्ड लेंथ इन्क्रीज होते तशी एन्थॅल्पी डिक्रीज होते, म्हणजेच बॉन्ड स्ट्रेंथ सुद्धा काय होते, डिक्रीज होते. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीजेस फ्रॉम CF टू CI, म्हणजेच त्याची स्ट्रेंथ किंवा त्याची ऑर्डर काय असेल, बॉन्ड स्ट्रेंथची CF CL CBr अँड CI. आपण जर हॅलोजन लिहिले तर सगळ्यात जास्त स्ट्रॉंग काय असेल, CF, त्यानंतर CL, नंतर CBr आणि शेवटी सगळ्यात काय असेल, CI बॉन्ड. ही जी स्ट्रेंथ ऑर्डर असेल ती लक्षात ठेवायची. हे कशाने ठरवलं आपण, फ्रॉम दिस पॉइंट, किंवा हे जे शॉर्ट मध्ये मी लिहिलंय हे पण लक्षात ठेवा. एटॉमिक साईजचं रिलेशन काय असेल बॉन्ड लेंथची, आणि त्याचं रिलेशन काय असेल बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे किंवा स्ट्रेंथची. नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स नंतर आपल्याला नेक्स्ट पॉइंट पाहिजे आहे बा, बॉइलिंग पॉइंट. आता जर आपण बॉइलिंग पॉइंट कन्सिडर केला किंवा जर आपल्याला बॉइलिंग पॉइंट स्टडी करायचा असेल तर आपल्याला कंपॅरिझन करावं लागेल. जे आपले अल्किल हॅलाइड असतील त्याचीच कंपॅरिझन करावं लागेल त्याच्या करस्पॉन्डिंग अल्केन्सी. आपण जर अल्केन्सी कंपॅरिझन केली अल्किल हॅलाइडची, तर अल्किल हॅलाइड जे असतात त्याचा बॉइलिंग पॉइंट त्याच्या करस्पॉन्डिंग अल्केनपेक्षा नेहमी जास्त असेल. म्हणजेच करस्पॉन्डिंग म्हणजे काय, समजा जर आपण एक्झाम्पल घेतला CH3 CH2 इथेन, तर सेम कार्बन असतील असाच आपल्याला हॅलोजन घ्यावं लागेल. जर आपण यांची कंपॅरिझन केली तर जे आपले अल्किल हॅलाइड असतील त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो. त्याचं रिझन असेल यामध्ये पोलार बॉन्ड आहे आणि याचं जे मोलार मास असेल ते जास्त असेल. नेहमी लक्षात ठेवा पहा, जेवढं मोलार मास जास्त तेवढं बॉइलिंग पॉइंट त्या कंपाऊंडचा जास्त असतो. मोलार मास ही फार महत्वाची गोष्ट असेल इन केस ऑफ बॉइलिंग पॉइंट मध्ये. याचा मोलार मास कमी का असेल, कार्बन आणि हायड्रोजन असतील, या ठिकाणी हॅलोजन असेल, हॅलोजनचा ऍटॉमिक नंबर जास्त असेल किंवा ऍटॉमिक मास जास्त असेल, त्यामुळे पूर्ण कंपाऊंडचा ऍटॉमिक मास सुद्धा काय असेल, जास्त असेल. जेवढं ऍटॉमिक मास जास्त तेवढं बॉइलिंग पॉइंट जास्त. म्हणजे जर आपण कंपॅरिझन केली विथ अल्केन तर अल्किल हॅलाइडचं जो बॉइलिंग पॉइंट असेल तो जास्त असेल आणि त्याचं रिझन काय असेल, ड्यू टू मोर पोलॅरिटी अँड मोर मॉलिक्युलर मास किंवा हायर मॉलिक्युलर मास. हे असेल अबाउट बॉइलिंग पॉइंट अँड कंपॅरिझन ऑफ अल्केन विथ अल्किल हॅलाइड. आता पहा, यानंतर आपल्याला जे आपले हॅलोजन्स असतील यांचे आपल्याला कंपॅरिझन करायचे. पहा, यामध्ये साईडला तुम्हाला एक चार्ट दिसेल. या चार्टमध्ये म्हणजे आपले CH3F, CH3Cl, CH3Br आणि CH3I हे अल्किल हॅलाइड दिलेत आणि त्याच्या समोरच बॉइलिंग पॉइंट दिले. आपल्याला एक गोष्ट दिसेल पहा, सगळ्यात कमी बॉइलिंग पॉइंट कशाचा असेल, CH3F. म्हणजेच जो आपला पहिला दिलेला आहे मिथाइल फ्लोराइड याचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात कमी असेल आणि सगळ्यात जास्त कशाचा असेल, CH3I म्हणजेच मिथाइल आयोडाइड. आपण अगोदरच पाहिलेले पहा, अगोदरच्या पॉइंटमध्ये ऍटॉमिक मास इन्क्रीज होतो किंवा ऍटॉमिक नंबर इन्क्रीज होतो फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन. जसा ऍटॉमिक मास इन्क्रीज होईल तसं काय होतं, त्याचा बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होईल. हे मी अगोदर सांगितले. म्हणजेच इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार आपण जर पाहिलं तर CH3F चा बॉइलिंग पॉइंट हा काय असेल, सगळ्यात कमी असेल आणि CH3I चा बॉइलिंग पॉइंट जास्त असेल. आणि याचं रिझन काय असेल, ऍटॉमिक मास increases or molecular mass increases, boiling point increases. एकदा चार्ट फक्त व्यवस्थित पाहून घ्या. चार्ट पाहिला असेल आता अजून एक चार्ट आपल्या समोर येईल पहा.
या चार्टमध्ये आपल्याला पाहिजे बा इफ नंबर ऑफ कार्बन इन्क्रीजेस किंवा कार्बनची चेन जर इन्क्रीज झाली तर काय होईल. आपल्याला एक्झाम्पल मध्ये सुद्धा दिसतंय बा जर नंबर ऑफ कार्बनची चेन इन्क्रीज झाली म्हणजे नंबर ऑफ जर कार्बन इन्क्रीज होत असतील याचा अर्थ काय असेल त्याची मॉलिक्युलर मास जे असेल ते सुद्धा इन्क्रीज होते. आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जर मॉलिक्युलर मास इन्क्रीज होत असेल तर बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय होतो इन्क्रीज होतो. मी शॉर्ट मध्ये लिहितो बा मोलर मास जर इन्क्रीज होत असेल तर बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय होतो इन्क्रीज होतो. किंवा मी असं खाली लिहितो बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय होतो इन्क्रीज होतो. ही गोष्ट फार महत्वाची आणि लक्षात ठेवायची. एक्झाम्पल मध्ये सुद्धा तेच दिलंय. नंबर ऑफ कार्बन चेन इन्क्रीज होते. कार्बन चेन इन्क्रीज झाली म्हणजेच आपण घेतलं मिथाइल क्लोराइड, इथाइल क्लोराइड, नंतर प्रोपाइल क्लोराइड, ब्युटाइल क्लोराइड. सगळ्यात वरती एकच कार्बन असेल त्या ठिकाणी त्याचा बॉइलिंग पॉइंट किती दिलेला आहे 248.8. आणि जसं कार्बनची चेन इन्क्रीज होत जाते म्हणजे नंबर ऑफ कार्बन इन्क्रीज होत जात आहेत म्हणजे जर जसा कंपाऊंड मोठा होत जाईल तसं काय त्याचा बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होत जातोय फ्रॉम 248.8 टू 351.5. आपल्याला फक्त महत्वाचं काय असेल बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतोय जसे नंबर ऑफ कार्बन इन्क्रीज होत आहेत त्याप्रमाणे. आणि ते काय होत आहे त्याचं रिझन काय असेल बिकॉज मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस बॉइलिंग पॉइंट ऑल्सो इन्क्रीजेस. एकदा फक्त एक्झाम्पल व्यवस्थित पाहून घ्या. आता या एक्झाम्पल नंतर आपण अजून एक टाईपचं एक्झाम्पल पाहूया का. जे समोर एक्झाम्पल दिसतंय यामध्ये काय दिसतंय म्हणजे ब्रँचिंग इन्क्रीज होत जाते. जो पहिला आपला कंपाऊंड असेल किंवा पहिले एक्झाम्पल असेल त्यामध्ये काय दिलेलं आहे एकदम स्ट्रेट चेन दिलेली आहे. त्यानंतर त्याच्या खालच्या एक्झाम्पल मध्ये काय दिलंय एक ब्रँचिंग दिलेली आहे आणि खाली जे एक्झाम्पल दिले त्यामध्ये काय दिलंय 2 ब्रँचिंग आहेत. म्हणजे जर ब्रँचिंग इन्क्रीज झाली तर काय होतंय जो तुमचा बॉइलिंग पॉइंट असेल तो कमी होतोय. त्याचं रिझन काय असेल रिझन असेल सरफेस एरिया. जर आपण कंपाऊंड घेतला समजा आपण एक्झाम्पल घेऊयात CH3 CH2 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 Cl. या एक्झाम्पल मध्ये जर स्ट्रेट चेन घेतलं तर याचा सरफेस एरिया पहा पुढेच ब्रँचिंग नसल्यामुळं सगळा सरफेस एरिया अवेलेबल असेल किंवा सरफेस एरिया जास्त असेल. आपण या ठिकाणी जर एखादी ब्रँचिंग घेतली समजा मी या ठिकाणी अजून एक CH3 घेतलं तर काय होतंय हा जो एरिया असेल तो CH3 ग्रुपने व्यापला जातोय किंवा CH3 ग्रुप एवढ्या एरियामध्ये येतोय म्हणजे एवढा सरफेस एरिया कमी होतोय. जेवढी ब्रँचिंग जास्त तेवढा सरफेस एरिया काय होतो कमी होतो. आणि जर सरफेस एरिया कमी होत असेल तर बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय होतो कमी होतो. त्यामुळं एक्झाम्पल मध्ये आपल्याला तेच दिलंय जेवढा ब्रँचिंग इन्क्रीज होते तेवढा सरफेस एरिया कमी होतोय. आणि सरफेस एरिया कमी झाल्यामुळं जे आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलंय त्यामध्ये आपल्याला दिसतंय की बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय होतोय कमी होतोय. आपण 3 मेन टाइप्स पाहिले किंवा बॉइलिंग पॉइंट मध्ये आपण 3 प्रकार पाहिले कंपॅरिझन मध्ये. ते तिन्ही सुद्धा जे आपण चार्ट पाहिले ते व्यवस्थित लक्षात ठेवा. लास्ट चार्ट एकदा पाहून घ्या. आता बॉइलिंग पॉइंट नंतर आपण आपला नेक्स्ट पॉइंट चालू करतोय सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा माहित असेल तुम्हाला लाईक्स डिझॉल्व इन लाईक्स किंवा लाईक्स सोल्युबल इन लाईक्स. म्हणजेच पोलार जे कंपाऊंड असतील ते पोलार सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व होतात. नॉन पोलार कंपाऊंड जे असतील किंवा नॉन पोलार मॉलिक्युल असतील ते नॉन पोलार मॉलिक्युल मध्ये डिझॉल्व होतात. आपण वरती नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स मध्ये पाहिले जो आपला CX बॉन्ड असेल तो काय असेल पोलार बॉन्ड असेल. तो पोलार असला तर किंवा पोलार असल्यामुळे तो वॉटर मध्ये डिझॉल्व व्हायला पाहिजे का. वॉटर कसलं आहे पोलार सॉल्व्हेंट आहे. मी आताच काय सांगितलं लाईक्स डिझॉल्व इन लाईक्स. परंतु तरी सुद्धा जे आपले अल्किल हॅलाइड असतील ते वॉटरमध्ये काय असतात इनसोल्युबल. वॉटरमध्ये काय असतील इनसोल्युबल अँड ऑर्गेनिक सॉल्व्हेंट मध्ये काय असतील सोल्युबल. म्हणजेच अल्किल हॅलाइड किंवा अरिल हॅलाइड हे वॉटरमध्ये इनसोल्युबल असतात आणि ऑर्गेनिक सॉल्व्हेंट मध्ये सोल्युबल असतात. याचं रिझन लक्षात ठेवा.
जरी हे पोलर कंपाऊंड असतील तरी सुद्धा वॉटरमध्ये इनसोल्युबल का असतात? कारण जे इंटरॅक्शन असेल, इंटरॅक्शन बिटवीन वॉटर मॉलिक्युल अँड अल्किल हॅलाइड हे थोडंसं कमी असेल आणि इंटरॅक्शन बिटवीन दी अल्किल हॅलाइड इज हायर. म्हणजे याचा अर्थ पहा, समजा वॉटरमध्ये जर अल्किल हॅलाइडला डिझॉल्व्ह व्हायचं असेल म्हणजे काय करावं लागेल? जो वॉटर मधला किंवा अल्किल हॅलाइड मधला बॉन्ड ब्रेक करावा लागेल आणि वॉटर बरोबर नवीन बॉन्ड तयार करावा लागेल. अल्किल हॅलाइड वॉटर याला यामधला बॉन्ड ब्रेक करावा लागेल आणि वॉटर बरोबर नवीन बॉन्ड तयार करावं लागेल जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह व्हायचं असेल तर. जर एखादं नवीन नातं बनवायचं असेल, जुनं नातं तोडून नवीन नातं बनवायचं असेल तर जे नवीन नातं असेल ते जास्त स्ट्रॉंग पाहिजे ऍज कम्पेअर टू जे जुनं नातं असेल. तरच जुनं नातं तुटेल आणि नवीन नातं तयार होईल. अगदी सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी जो नवीन बॉन्ड तयार करायचा आहे तो काय पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे ऍज कम्पेअर टू ओल्डर बॉन्ड, किंवा जो सुरुवातीला त्या मॉलिक्युल मधला बॉन्ड असेल त्यापेक्षा नवीन बॉन्ड असेल तो स्ट्रॉंग पाहिजे. अशा कंडिशनमध्येच जुना बॉन्ड ब्रेक होईल, नवीन बॉन्ड तयार होईल. परंतु या ठिकाणी अल्किल हॅलाइड मधले जे इंटरॅक्शन असेल ते स्ट्रॉंग असेल ऍज कम्पेअर टू विथ वॉटर. त्यामुळं जे अल्किल हॅलाइड असतील ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत, तर ते कशामध्ये डिझॉल्व्ह होतात? ऑर्गेनिक सॉल्व्हंटमध्ये. हा जो पॉईंट असेल तर लक्षात ठेवा इन केस ऑफ सोल्युबिलिटी